ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की सायली आणि अर्जुन इथे तन्वीच्या रूममध्ये बसून बोलत असतात. आता अर्जुनने DNA टेस्टची गोष्ट केलेली असते तेव्हा इथे सायली म्हणत असते, आपल्या हातात जर असा पुरावा असेल ना तर मी रविराज काका आणि त्याचबरोबर प्रतिमा आत्याच्या समोर जाईल आणि त्यांना सांगेल की मी तुमची तन्वी आहे, असं इथे आनंदाने सायली म्हणत असते. आता यांचं दोघांचं बोलणं सुरू असतं तेव्हा खरं तर समोरून इकडनं प्रतिमा आत्या आलेल्या असतात. आता त्यांना वाटत असतं की आमचं बोलणं प्रतिमा आत्याने ऐकलंय काय, म्हणून ते दोघेही जरा घाबरलेले असतात. आता घाबरतच ते उठत असतात, मात्र इथे प्रतिमा आत्यानी अजिबात त्यांचं बोलणं काही ऐकलेलं नसतं बरं का. आता समोर आल्यानंतर प्रतिमा आत्या म्हणत असतात, काय गं सायली, तू आणखी झोपली नाहीस का? अर्जुन, तुला सुद्धा कळत नाही का? मला वाटलं तुझ्या बायकोची तुला खूपच काळजी रे, पण नाही, तू सुद्धा तसाच निघालास. आराम करू नाही का गं बाळा तू, असं इथे प्रतिमा आत्या म्हणत असतात. प्रतिमा आत्याने असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणत असतो, मी सुद्धा बायकोला तेच म्हणतोय मगापासनं, ती ऐकते कुठे माझं. आता सायली म्हणत असते, प्रतिमा आत्या मी जाणारच होते आता आराम करायला, पण एक गोष्ट सांगू का तुम्हाला, मी तुम्हाला असं न सांगता गेल्यामुळे तुम्हाला सगळ्यांना फार त्रास झाला ना हो, असं मी जायला नको होतं. त्यावर प्रतिमा आत्या म्हणत असतात, बरं जाऊ दे, ठीक आहे बाळा, होत असतं कधीतरी असं, नको टेन्शन घेऊ तू तू धर बरं हे शरबत प्या तुम्ही दोघं पण आणि आराम कर तू लगेच. आता शरबत देऊन प्रतिमा आत्या जाणारच असतात, मात्र सायली त्या शरबताकडे पाहतच असते. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात, आता त्या शरबताकडे काय पाहत बसलीस, तू असं ऐकणार नाहीस, थांब, असं म्हणून तिच्या शेजारी बसतात आणि प्रेमाने तिला ते शरबत पाजत असतात. आता प्रेमाने शरबत पाजत असतात तेव्हा खरं सायली एक एक घोट पेत असते आणि प्रतिमा आत्याकडे एकटक पाहत असते. आता तिला खरं तरी ते भरून आलेलं असतं, तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. प्रतिमा आत्याकडे पाहत असते तेव्हा इथे प्रतिमा आत्या म्हणत असतात, काय गं बाळा, काय झालं तुला, असं तुझ्या नेहमी डोळ्यात पाणी काय येतं बरं, असं डोळ्यात पाणी नाही आणायचं बाळा, आता तू तू असंही काही खाल्लं नाहीस ना, तू पिऊन घे बरं. असं म्हटल्यानंतर सायली म्हणत असते, प्रतिमा आत्या तुम्ही सुद्धा काही खाल्लं नसेल, मी जाते आणि तुमच्यासाठी शरबत बनवून घेऊन येते. त्यावर इकडनं प्रतिमा आत्या म्हणत असतात, तू आता अजिबात कुठे जायचं नाहीस, फक्त आराम करायचा, आता तू नाश्ता कर. अगं तू नाश्ता केलास ना माझं सुद्धा पोट भरेल, नको काळजी करू. त्यावर इथे सायली म्हणते, असं कसं प्रतिमा आत्या, तुम्ही सुद्धा नाही ना काही खाल्लं, तुम्ही खाल्लं ना माझं सुद्धा पोट भरेल असं मला वाटतं, तुम्ही असं नका हो करत जाऊ, स्वतःच्या तब्येतीची काळजी घेत जा, असंही ते काळजीपोटी सायली म्हणत असते. आता हे सगळं काही अर्जुन पाहत असतो आणि अर्जुन खरं त्यांच्या दोघीकडे प्रेमाने पाहत असतो, कारण की त्याला कळलेलं असतं की ह्या खरंच मायलिकीसारखे वागतात. आता प्रतिमा आत्या म्हणत असते, खरंच सायली तुला माझी किती काळजी आहे गं, म्हणजे आपलं जणू काही गेल्या जन्मातलंच काही नातं आहे, मायलेकीचंच, असंही ते प्रतिमा आत्या म्हणत असतात. तेव्हा सायली मनातच विचार करत असते, प्रतिमा आत्या खरं गेल्या जन्माचं नाही तर ह्या जन्माचं आपलं मायलेकीचं नातं आहे. आता सायली खूप इमोशनल झालेली असते. सायली खरं तर इथे प्रतिमा आत्याला घट्ट मिठी मारत असते. प्रतिमा आत्यासुद्धा सायलीच्या गालावरून हात फिरवत असतात. प्रतिमा आत्यासुद्धा सायलीची अगदी लेकीसारखी काळजी घेत असतात. त्यांना सायलीमध्ये तन्वीच दिसत असते, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी त्या करत असतात. पण मात्र थोड्या दिवसात जेव्हा हे सगळं काही सत्य समोर येईल तेव्हा त्यांना फार आनंद होईल आणि ह्या सर्व गोष्टीचा अर्थसुद्धा त्यांना कळेल. आता प्रतिमा त्या परत सायलीला जवळ घेत असतात आणि सायलीसुद्धा अगदी त्यांना बिलगलेली असते. हे सगळं काही इकडनं अर्जुन पाहत असतो आणि तो सुद्धा भावूक झालेला असतो. इकडे मेहपतचा सीन दाखवलेला आहे. ती मुलगी काल जी 10 एकर शेती मेहपतच्या नावावर करून गेलेली असते, तीच मुलगी आज दाखवलेली आहे. त्या मुलीने आज पेटी भरून पैसा आणलेला असतो आणि तो मेहपतला देत असते. मेहपत म्हणत असतो, ये पुरी, हे मला काहीही नको, यातला 1 रुपयासुद्धा नको. तेव्हा ती मुलगी म्हणत असते, हा सगळा पैसा तुम्ही आश्रमात लावा आणि आमच्यासारख्या भक्तांना तुम्ही ज्ञान देत राहा, तुमचे विचार आमच्यापर्यंत पोहोचा, असं ती म्हणत असते. मी आश्रमाचं काम सुरू करते, तुम्ही तोपर्यंत हा पैसा तुमच्या कामासाठी वापरा, असं म्हणून ती निघून जाते. हा पैसा पाहून इकडे मात्र सचिनचे डोळे फिरलेले, मनात विचार करतो, हा धंदा तर बेस्ट आहे, आता अण्णा जे काही करते त्यातसुद्धा मला साथ द्यायला हवी, आता त्यांचा पैसा माझा पैसा तर होणार आहे ना, असंही ते मनात विचार करत असतो. इकडे दुसऱ्या बाजूला अस्मिताचा सीन दाखवलेला आहे. अस्मिता इंटरव्ह्यू देऊन आलेली असते आणि ते चैतन्य गोलूला सांभाळत. अस्मिता आल्याबरोबर गोलूला खेळवत असते, त्याला पाहत असते आणि चैतन्याला म्हणत असते की चैतन्य, गोलूने त्रास तर नाही ना दिला रे तुला? तेव्हा चैतन्य म्हणतो, नाही रे बाबा, नाही दिला. तुझा इंटरव्ह्यू कसा झाला सांग बरं. त्यावर अस्मिता म्हणते, झालाय चांगला, पण. तेव्हा चैतन्य म्हणतो, पण काय, पॅकेज नाही का चांगलं मिळालं? नाही रे बाबा, पॅकेजचा प्रश्न नाही, नाईट शिफ्ट मिळाली, नाईट शिफ्ट म्हटल्यावर कसं करणार, नाही जमणार मला हे सगळं काही. तेव्हा चैतन्य म्हणतो, हो ते पण खरंच आहे, नाईट शिफ्ट म्हणल्या तुला गोलूला भेटतासुद्धा येणार नाही, जाऊ दे, नको टेन्शन घेऊ. त्यावर अस्मिता म्हणते, खरंच कधी माझ्या नशिबात हा जॉब येतोय काय माहिती. तेव्हा चैतन्य म्हणतो, कशाला काळजी करते अस्मिता ताई, नको टेन्शन घेऊ, नेक्स्ट टाईम आपण ट्राय करूया आणि बघूया. त्यावर अस्मिता म्हणते, कधी नेक्स्ट टाईम येणार काय माहिती.
तेव्हा चैतन्य म्हणतो, नको काळजी करू रे, जरा पॉझिटिव्ह विचार कर की. तेव्हा अस्मिता म्हणते, अरे बाबा काय पॉझिटिव्ह विचार करू सांग, या जॉबबद्दल मी घरच्यांना सुद्धा नाही सांगितलं, मला ह्या सर्व गोष्टीचं फार टेन्शन येते. तेव्हा चैतन्य म्हणते, हो का, म्हणजे त्याचं टेन्शन घेतेस आणि ह्या टेन्शनमुळेच खरं तर तू म्हातारी दिसायला लागलीस. तेव्हा अस्मिता म्हणते, काय मी नाही दिसत बाबा म्हातारी वगैरे, तूच दिसतोस बघ, तुझे पांढरे केस झालेत. असं म्हणून त्यांचं दोघांचं एकमेकांना चिडवणं सुरू असतं. तेव्हा इथे अस्मिता गोलूला जवळ घेते आणि इथे अस्मिताचा मोबाईल चैतन्यकडे असतो. तितक्यात इथे सचिनचा कॉल आलेला असतो आणि तो चैतन्यने ते पाहितलेला असतो. आता त्याच वेळी दुसऱ्या बाजूला दाखवलेला आहे. आता इकडे सायली तिच्या रूममध्ये बॅगमध्ये काहीतरी शोधत असते. तेव्हा अर्जुन येतो आणि म्हणत असतो, काय झालं बायको, काय शोधतेस? त्यावर सायली म्हणते, अहो मी छोट्या तन्वीचे फोटो शोधते. ते नाही का मी म्हणलं होतं पूर्ण आजीला परत देऊन टाकेल, पण मी माझ्याकडेच ठेवलेत. ते फोटो बघितलं ना मला काहीतरी आठवतं हो. त्यावर अर्जुन म्हणतो, हो आठवणारच की, कारण की तू तन्वी आहेस. आता दोघेही ते फोटो पाहत असतात बरं का. दोघेही एकटक ते फोटो पाहत असतात. तेव्हा अर्जुन हसतो आणि म्हणत असतो, खरंच तू लहानपणी किती क्यूट दिसत होतीस ना, आणि आतासुद्धा क्यूट दिसतीस. असंही ते सायलीचं कौतुक करत असतो. सायली मात्र ते फोटो एकटक पाहत असते. तेव्हा तिच्या लक्षात येतं की तन्वीच्या पायावर एक खून आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, काय झालं गं बायको, काय बघतेस एवढं निरखून? तेव्हा इथे सायली म्हणते, अहो ही अशी खून नाही का, माझ्या पण पायावर आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, हो असणारच की, कारण की तू तन्वीस. आता सायली ती खून दाखवत असते, पण ती खून मात्र आता पुसट झालेली असते. तेव्हा सायलीच्या लक्षात येतं की ही खून पुसट खरं तरी ते मला चटका लागला होता त्याच्यामुळे झाली होती, पण हा चटका प्रियामुळे लागला होता, ही गोष्टसुद्धा त्यांच्या लक्षात आलेली असते. आता खरं तरी फ्लॅशबॅकमध्ये दाखवलेलं आहे, जेव्हा प्रियाने मुद्दाम तो तवा खाली ठेवलेला असतो आणि सायलीने त्यावर जाऊन चुकून पाय ठेवलेला असतो. ह्या सर्व गोष्टी आता ह्या दोघांनाही आठवलेल्या असतात. इकडे दुसऱ्या बाजूला इकडे अस्मिताचा फोन वाजलेला असतो. तेव्हा चैतन्य म्हणतो, अस्मिता ताई तुझा फोन वाजलाय, पण हा सचिनचा फोन येतोय, सचिन का तुला फोन करतोय? त्यावर अस्मिता म्हणते, हो ना मला सुद्धा कळत नाही, अरे हा मला फोनच करतोय सारखाच, गेल्या 2-3 दिवसापूर्वी सुद्धा केला होता आणि मॅसेजसुद्धा सतत करतोय. तो म्हणतोय की मला काहीतरी त्याला सांगायचंय आणि भेटायचंय. असं म्हटल्यानंतर आता इथे चैतन्य म्हणतो असं, याला काय सांगायचं असेल आता, आणि याला तुझ्यापाशी काय अडकलंय, याचा फोन तू ब्लॅकलिस्टमध्ये का नाहीस टाकत? तेव्हा इथे अस्मिता म्हणते, हो रे बरोबर आहे. असं म्हणून आता गोलूला चैतन्यकडे देत असते आणि त्याचा फोन ब्लॅकलिस्टमध्ये टाकणारच असते. तितक्यात खरं कल्पनाचा फोन आला. कल्पनाचा फोन आल्यामुळे जरा अस्मिता जरा टेन्शनमध्ये येते, कारण की ती न सांगताच बाहेर निघालेली असते. आता फोन उचलल्या इकडनं कल्पना चिडलेली असते. कल्पना म्हणत असते, काय गं अस्मिता, मी विमलला फोन करून विचारलं तर तू तर बाहेर गेलीस गोलूला घेऊन, किती ऊन आहे गं बाहेर. अगं गोलूला या उन्हाचा त्रास होईल, तुला किती वेळ सांगू गं, असं करत जाऊ नकोस, काय काम असतं तुझं एवढं बाहेर. असं म्हटल्यानंतर आता इथे अस्मिता म्हणत असते, अगं मम्मा मी मॉलमध्ये आले आणि इथे AC आहे, गोलूला ऊन वगैरे नाही लागत, आणि असंही घरी कुणीच नव्हतं, तुम्ही सगळे सायलीकडे गेलात, मग मी एकटी बोर होत होते म्हणून त्याला मी बाहेर घेऊन आले. असंही ते अस्मिता म्हणत असतं. त्यावर कल्पना म्हणत असते, तुला करमतच नव्हतं तर तू इकडे यायचं, मॉलमध्ये जायची तुला काय गरज होती, आणि असंही एरवी तू ऑनलाईन शॉपिंग करते ना. असं म्हटल्यानंतर आता इकडनं अस्मिता म्हणत असते, मम्मा आपण घरी आल्यावर बोलूया का आता. असं म्हणून अस्मिता फोन ठेवून देते. आता इथे इकडनं चैतन्य म्हणत असतो, काय झालं गं, मावशी चिडले का? त्यावर इथे अस्मिता म्हणते, हो ना चिडली, आणि तिला जर माझ्या जॉबबद्दल कळलं तर ती किती चिडेल काय माहिती. तेव्हा चैतन्य म्हणते, नको काळजी करू तू, टेन्शन नको घेऊ, पुढचं पुढी बघून घेऊया आपण, चल मी तुला सोडतो घरी. असं म्हणून आता दोघे घरी जाण्यासाठी निघालेले असतात. इकडे सायली आणि अर्जुनचा सीन दाखवलेला आहे. इकडे अर्जुन म्हणत असतो, म्हणजे बायको तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का, म्हणजे हे प्रियाने मुद्दाम केलं होतं तुझ्या पायावरची खून पुसावी म्हणून. त्यावर इथे सायली म्हणते, हो अगदी बरोबर आहे, तिने हे सगळं काही मुद्दाम केलं असेल, ती तन्वी आहे हे सिद्ध करण्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते, म्हणूनच तिने हे सगळं काही केलं असावं. त्यावर अर्जुन म्हणत असतो, हो आणि ते DNA सॅम्पल तिने आणले होते ते तुझेच असतील का, म्हणजे आपण हे दोन्ही जर मॅच करून पाहितले तर सगळं काही समोर येईल आपल्या. सायली म्हणत असते, म्हणजे आता सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे DNA सॅम्पल घेणं आणि ते तपासणं. हे जर केलं ना सगळ्या गोष्टी समोर येतील आणि मग कळेल की मी प्रतिमा त्या आणि रविराज काकांची तन्वी आहे. असं म्हटल्यानंतर इकडनं अर्जुन म्हणत असतो, बायको तू आणखीसुद्धा प्रतिमा त्या रविराज काकाच म्हणतेस, आई बाबा का म्हणत नाहीस, आता सगळं कळलंय ना तुला. त्यावर सायली म्हणते, नाही हो, जोपर्यंत हे सगळे काही पुरावे आपल्यासमोर येत नाहीत, आपल्या हातात नाहीत, तोपर्यंत मी आई बाबा या शब्दापासून लांबच राहिलेली बरे. असंही ते सायली म्हणत असते. त्यावर अर्जुन म्हणतो, बरे ठीक आहे बायको, तुला जर काही गोष्टी लहानपणीच्या आठवल्या असताना तर बऱ्याच गोष्टी आपल्यासमोर आलेल्या असत्या, म्हणजे आपल्याला बऱ्याच गोष्टी जाणवल्या असत्या. तेव्हा सायली म्हणते, हो ना, म्हणजे मला पुसट काही आठवतंय,
पण स्पष्ट काहीच आठवत नाही, असं यांचं बोलणं सुरू असतं. तितक्यात खालनं प्रतिमात्याने या दोघांना आवाज दिलेला असतो. त्यामुळे दोघीही खाली जाण्यासाठी निघतात. इकडे खाली या तिघीही गप्पा मारत बसलेल्या असतात. इकडे प्रतिमात्या म्हणत असतात, कल्पना तुझं इकडे येणंच होत नाही ना गं. असं म्हटल्यानंतर कल्पना म्हणत असते, माहिती आहे ना गं किती व्याप असतो तिकडल्या घरी, आणि आपलं असं येणं जाणं असतंच ना गं सुरू. त्यावर प्रतिमात्या म्हणत असं, अगं तुझं कुठं, आम्हीच येत असतो म्हणून आपल्या भेटीगाठी होतात, नाहीतर कशाच्या भेटीगाठी होतात. पण सायलीमुळे खरं तर आता सगळे एकत्र येतो ना आपण, असंही ते सगळ्यांचं बोलणं सुरू असतं. तेव्हा प्रतिमात्या म्हणत असतात की खरं तर ना मला असं वाटतं की आपण सायलीची चोरवटी भरायला हवी गं आता. त्यावर सुमनसुद्धा म्हणत असते, हो हो वहिनी, आता चोरवटी आपण भरलीच पाहिजे. कल्पनाला सुद्धा ही आयडिया आवडलेली असते. कल्पना म्हणत असते, अगं माझ्या मनातलं बोललीस गं, आपण काय करूया, असंही घरच्या घरीच हे सगळं काही करतात. एकदा काय चोरवटी केली ना मग आपण सगळ्यांना सांगायला मोकळे बाहेर. तेव्हा इथे प्रतिमात्या म्हणत असतात, आपण आजच भरूया का. तेव्हा इथे कल्पना म्हणते, पण काय आहे ना पूर्ण आजीचे आजकाल खूप गुडघे दुखतात, आपण त्या घरी करूया का हे चोरवटीचा कार्यक्रम, म्हणजे पूर्ण आजीला सुद्धा येता येईल. त्यावर सुमन म्हणत असते, हो करूया की, काही हरकत नाही. असंही घरच्या घरी करायचे म्हणल्यावर जास्त काय तयारी करायची नसते, असंही ते सुमनचं म्हणणं असतं. आता तितक्यात सायली आणि अर्जुनसुद्धा येतात. आल्याबरोबर अर्जुन म्हणतो, चला चला जेवायला चला, भूक लागली. तेव्हा प्रतिमात्या म्हणत असतात, हो जेवायचं आहे, पण तुम्ही बसा दोघे, जरा आम्ही बोलतोय तुमच्याबद्दलच. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय बोलताय तुम्ही. त्यावर प्रतिमात्या म्हणत असत, आम्ही ना सायलीची चोरवटी करायचं ठरवतोय. तेव्हा इथे अर्जुन फार खुश होतो बरं का. तेव्हा तो म्हणतो, काय माझ्या बायकोची चोरवटी, मम्मा आपण अस्मिताताईची भरली होती अगदी तशीच का. तेव्हा कल्पना म्हणते, हो हो अगदी तशीच, पण बाहेरच्यांना कुणाला सांगायचं नाही बरं का. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो, हो हो ठीक आहे ठीक आहे. आता सायलीला अर्जुन म्हणत असतो, नवीन साडी वगैरे घ्यायची का बायकोला मग. तेव्हा कल्पना म्हणते, हो घेऊया की. तेव्हा सायली म्हणते, नको नको, भरपूर साड्यात अशाही. तेव्हा कल्पना म्हणते, बरं ठीक आहे, बाकीचं जे जे सामान लागेल ते आपण जातानीच घेऊया. सुमन म्हणत असते, तुम्ही सगळे पुढे व्हा, मी इथलं आवरून मग संध्याकाळी येते. आता यांच्या सगळ्यांच्या गप्पा सुरू असतात की काय करायचं काय नाही. इकडे सायली त्यांच्याकडे पाहतच असते आणि म्हणत असते, मी सायली तरच माझं इतकं कौतुक करते, जेव्हा मी तन्वी आहे हे कळल्यानंतर हे माझं काय काय आणि किती कौतुक करतील, असंही ते सायली मनाशीच म्हणत असते. इकडे सचिन साक्षीशी व्हिडिओ कॉलवर बोलत असतो आणि साक्षीला म्हणत असतो की अरे ती अस्मिता माझा फोन उचलत नाही, मॅसेजला रिप्लाय करत नाही, या प्रियाची बातमी तिच्यापर्यंत कशी पोहोचू मी. त्यावरी ते साक्षी म्हणत असते की अरे तिला गाठणार रस्त्यातच आणि मग तिला सांग. त्यावरी ते सचिन म्हणत असतो, हो यासाठी मला अण्णांच्या एका पंटरला शोधायला हवं तिचा पाठलाग करण्यासाठी, पण ते बहुगुणी महाराजांचा जय जय करण्यात इतके गुंतलेले आहेत, माझं ऐकतील का ते. त्यावर साक्षी म्हणते, अरे बहुगुणी महाराजांचं खूपच प्रकरण वाढलंय का रे. त्यावर सचिन म्हणतो, हो मग काय बाबा विचारू नकोस. असं म्हटल्यानंतर साक्षी काहीतरी करायला हवं. तेव्हा सचिन म्हणतो, तू अण्णाशी बोललीस का. तेव्हा साक्षी म्हणते, मी बोलण्याचा प्रयत्न केला पण अण्णा काहीच ऐकत नाहीत बाबा माझं. तू एक काम कर, अण्णाजवळचा पैसा आहे का तो तुझ्याकडे घेऊन ठेव, नाहीतर हा सगळा काही पैसा ते बहुगुणी महाराजांना देतील. असं म्हटल्यानंतर सचिन म्हणतो, असं कसं रे मी घेऊ, पण तू म्हणतेस ना तर घेतो बाबा, तुझ्यासाठी मी हे करायला तयार आहे. असं म्हणून फोन ठेवला जातो. आता सचिन स्वतःच्याच मनाशी साक्षी स्वतःहून म्हणते म्हटल्यानंतर अण्णाचा पैसा घ्यावाच लागेल, असाही आता अण्णाचा पैसा माझाच तर आहे, असंही ते सचिन स्वतःच्याच मनाशी म्हणत असतो. इकडे दुसऱ्या बाजूला सायलीच्या चोरवटीची तयारी सुरू असते. अर्जुन, चैतन्य आणि अश्विन माळा लावत असतात. इकडे कल्पना आणि अस्मिताची ओटीची तयारी सुरू असते की काय काय सामान जमा करत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो असतो, प्रतिमात्या कधी येणारच. तेव्हा कल्पना म्हणते, येतच असेल ती आणि सुमन संध्याकाळी येणार आहे. तेव्हा इकडनं चैतन्याला प्रश्न पडला. म्हणत असतो, कल्पना मावशी आपण चोरवटी चोरून करायची असते ना, मग एवढं डेकोरेशन कशाला करतोय आपण. तेव्हा अस्मिता म्हणते, अरे चैतन्य, चोरून करायची म्हणजे घरातली घरात करायची असते, यानंतर आपण बाहेर सांगायला मोकळे तोपर्यंत चोरून ठेवायची असती बातमी, आणि हे डेकोरेशन सगळं आपल्यासाठी आहे ना. त्यावर चैतन्य म्हणतो, हो तसं आहे का. आता अस्मिता म्हणते, बरं ठीक आहे, हे सगळं काही असू दे, पण सायलीची चोरवटी ना तर मला नटायला मुरडायला मिळणार आहे बरं का. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, हे बरं आहे तुझं नाही का, माझी बायको तिकडे बसेल शांत आणि तू नटून मुरडून इकडे तिकडे फिरशील. त्यावर अस्मिता म्हणते, हो मग काय. आता सायली हे सगळं काही बघून हसत असते, पण तितक्यातच खरं तर त्या घरात तिला छोटी तन्वी दिसत असते, इकडून तिकडून फिरलेली. तिच्या मागे प्रताप असतात आणि तिला त्रास होऊ लागलेला असतो. इकडे अर्जुन हे सगळं काही बघत असतो. आजच्या पुढील भागात आपण पाहत असतो की पूर्ण आजीने ते चोरवटीच्या निमित्ताने सायलीला एक सोन्याची चैन दिलेली असते आणि त्या म्हणत असतात, मी अशीच तन्वीला सुद्धा द्यायची. असं म्हणून तिच्या
गळ्यात चेन घालत असतात. आता सायलीला खरं तरी ते लहान तन्वी आणि पूर्ण आजी दिसत असतात, ते पण धुरकट ह्याच्या दिसत असतात. आता इकडे सगळेजण तयार होऊन आलेले असतात सायलीच्या चोरवटीसाठी. आता इकडनं सुमनसुद्धा आलेले असते. सुमन आल्याबरोबर म्हणत असते, मी तुमच्या सगळ्यांसाठी एक सरप्राईज घेऊन आले आहे. असं म्हटल्यानंतर सगळेजण दरवाजाकडे पाहत असतात. समोर आलेला असतो तो म्हणजे राकेश, नागराजचा मुलगा. आता त्याला पाहून सगळेजण खुश होतात. तेव्हा इकडनं अस्मिता म्हणत असते, आता गोलूला आणखी एक मामा आला. सगळेजण त्याचं स्वागत करत असतात. मात्र इकडनं जो काही राकेश असतो तो मनात विचार करत असतो. तो म्हणत असतो की हे सर्व सुभेदार फॅमिली काय मूर्खत माझं स्वागत करते, पण या सगळ्यांना बरबाद करायला मी आलो आहे, असंही ते राकेश मनातच म्हणत असतो. आता मालिकेमध्ये नवीन कॅरेक्टर आलेला आहे, त्यामुळे खरं मालिकेत धमाल येणार हे नक्कीच आहे. तुम्हाला हे एपिसोड कसे वाटतात हे कमेंट करून सांगायला विसरू नका. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा. ठरलं तर मग धन्यवाद.